शस्त्र आणि अस्त्रांपेक्षा राखीचे आशीर्वाद मोठे. मोदींनी बहिणींना विधानसभेत भागीदारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. अनिल अंबानी यांच्या घरी छापेमारी. अनिल अंबानींवर 17,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप. शनिवारी सकाळपासूनच सुरू आहे छापासत्र. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट सोबत कसं चालू शकेल? संजय राऊतांचे थेट मोदींना सवाल. मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला. शरद पवारांच्या घरी नेत्यांची भेट. गणपतीत परीक्षा घेऊ नका, परीक्षा वेळापत्रक पुढे ढकला. अमित ठाकरेंची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी. आबिद हुसेन शेख जलील याच्याकडून 10वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार. जळगाव जिल्ह्यातली खळबळजनक घटना. मराठा आरक्षणाबाबत उपसमितीवर जरांगे पाटील नाराज. फक्त लोक बदलले, मुद्दा कायम. चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी विखे समितीच्या प्रमुखपदी. गणेशोत्सवाच्या तोंडावर तात्पुरती खड्डे भरणी, तर 15 वर्षांपासून रखडलाय महामार्ग. संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगमुळे पहिला बळी. गळफास घेत 17 वर्षीय मुलानं संपवलं आयुष्य. परप्रांतीयानं मराठी माणसाला डिवचलं. मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला बदडलं. दिवस उजाडल्यावर कोल्हापूर शांत. शुक्रवारी रात्री सिद्धार्थनगर परिसरात कमानीजवळ झाला होता तुफान राडा. फलक लावण्याचा वाद. 2 गटात दगडफेक, जाळपोळ. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या विरोधात असंतोष. केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका. आणि गोविंदाचा संसार मोडणार. सुनीता आहुजा यांचा घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज. बॉलिवूडमधलं चर्चेतलं कुटुंब विस्कटणार. कणकवली मटका प्रकरणामध्ये पोलिसाचं निलंबन. पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित. अतुल जाधवांच्या नाकाखाली सुरू होता मटका. मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम. सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक. इडापिडा घेऊन जायगे मारबत. नागपुरात दुमदुमली घोषणा. नागपूरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा बडगा. आगाऊ ट्रम्पचा नागपूरकरांकडून तीव्र निषेध. गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यावरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे आदेश. सागरी किनारा प्रकल्प आणि मेट्रोमुळे मुंबईच्या सीमा रचनेत बदल. सीमा रचनेतील ठाकरे गटाचा आक्षेप भाजपनं फेटाळला.